नमस्कार नाथ भक्तांनो, आदेश. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जाणून घेणार आहोत. श्रावण महिना सुरू झाला की अनेक भक्त नवनाथ महाराजांचे पारायण करण्याचा संकल्प करतात. पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो, नवनाथ पारायण नेमके कसे करावे, कोणते नियम पाळावेत, कोणत्या दिवशी सुरुवात करावी, स्त्रिया पारायण करू शकतात का, पारायण करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि पारायणाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. श्रावण महिना का पवित्र मानला जातो? हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात शिवपूजा, जप, तप, दान, व्रत आणि गुरुभक्ती यांना विशेष महत्त्व दिले जाते. नाथ संप्रदायात भगवान शिव यांनाच आदिनाथ म्हणले जाते. त्यामुळे श्रावण महिन्यात नवनाथांचे स्मरण, पोथी वाचन आणि पारायण करणे विशेष पुण्यकारक मानले जाते. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की या काळात भक्तिभावाने साधना केल्याने मन स्थिर होते आणि गुरुकृपेची अनुभूती मिळते. आता नवनाथ पारायण म्हणजे काय? नवनाथांच्या जीवनातील प्रसंग, त्यांचे उपदेश, भक्तांचे अनुभव आणि आध्यात्मिक संदेश यांचे श्रद्धेने वाचन करणे म्हणजे नवनाथ पारायण होय. हे केवळ पुस्तक वाचणे नाही, तर स्वतःच्या मनाला शुद्ध करण्याचा आणि गुरूंशी भावनिक नाते दृढ करण्याचा एक मार्ग आहे. पारायण करण्यापूर्वी काय करावे? संकल्प करताना मनात अशी प्रार्थना करा, हे आदिनाथ, श्री मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि सर्व नवनाथ महाराज, मी श्रद्धेने हे पारायण सुरू करत आहे. माझ्याकडून काही चूक झाली तर मला क्षमा करा. मला सद्बुद्धी, भक्ती आणि गुरुकृपा द्या. पारायण कोणत्या दिवशी सुरू करावे? श्रावण महिन्यातील कोणताही सोमवार किंवा गुरुवार शुभ मानला जातो. तसेच श्रावणातील पहिला सोमवार, श्रावणातील पहिला गुरुवार, पौर्णिमा, एकादशी या दिवशीही पारायण सुरू करू शकता. जर त्या दिवशी शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी श्रद्धेने सुरुवात केली तरी हरकत नाही. यासाठी लागणारे साहित्य: नवनाथांची पोथी, नवनाथ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती, स्वच्छ पाट, पांढरे किंवा भगवे वस्त्र, हळद कुंकू, अक्षता, फुले, बेलपत्र, दीप, अगरबत्ती, कापूर, नैवेद्य, स्वच्छ पाणी. पारायण करण्याची संपूर्ण विधी पाहूया. पहाटे लवकर उठून स्नान करावे, घर आणि देवघर स्वच्छ ठेवावे, देवासमोर दिवा लावावा, अगरबत्ती दाखवावी, नवनाथांना हळद कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करावीत. त्यानंतर ओम श्री गुरुदेव दत्त किंवा आदेश म्हणत प्रार्थना करावी. मन शांत करून पोथीचे वाचन सुरू करावे. ज्या दिवशी जितके अध्याय ठरवले असतील ते पूर्ण श्रद्धेने वाचावेत. वाचन करताना घाई करू नका. प्रत्येक प्रसंगाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा आणि प्रसाद वाटावा. पारायण किती दिवस करावे? काही भक्त 7 दिवसात पूर्ण करतात, काही 9 दिवसात. अनेक जण संपूर्ण श्रावण महिन्यात रोज थोडे थोडे वाचन करतात. यासाठी कोणताही एकच नियम नाही. श्रद्धा आणि सातत्य सर्वात महत्त्वाचे आहे. पारायण करताना कोणते नियम पाळले पाहिजे? शक्य असल्यास
सात्विक आहार घ्यावा. मद्यपान, मांसाहार आणि व्यसनांपासून दूर राहावे. खोटे बोलू नये. कोणाचंही मन दुखवू नये. राग आणि मत्सर करण्याचा प्रयत्न करावा कमी केले पाहिजे. राग करूच नये. शक्य असल्यास ब्रह्मचर्याचे पालन करावे. रोज देवाचे स्मरण करावे. गुरु आणि आई वडिलांचा आदर करा. स्त्रिया पारायण करू शकतात का? आता बऱ्याच स्त्रियांच्या मनात असतो की आपण पारायण केलेले चालेल का? हो, करू शकतात. श्रद्धा आणि भक्ती असल्यास स्त्रिया देखील नवनाथ पारायण करू शकतात. काही कुटुंबांमध्ये विशिष्ट परंपरा असू शकतात. अशा वेळी आपल्या घरच्या परंपरेचा आदर करावा. मध्ये खंड पडला तर कधी अचानक प्रवास, आजारपण किंवा इतर कारणामुळे वाचन राहिले तर निराश होऊ नका. दुसऱ्या दिवशी नवनाथ महाराजांची क्षमा मागून पुन्हा श्रद्धेने पारायण सुरू करा. मुख्य गोष्ट म्हणजे भक्तिभाव. पारायणाचे आध्यात्मिक महत्त्व. भक्तांच्या परंपरेनुसार नवनाथ पारायणामुळे मनाला शांतता मिळते. गुरुभक्ती वाढते. नकारात्मक विचार कमी होतात. संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती मिळते. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. साधना करण्याची प्रेरणा मिळते. हे लाभ श्रद्धा, साधना आणि वैयक्तिक अनुभवावर अवलंबून असतात. पारायणाच्या शेवटच्या दिवशी काय करावे? सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. नवनाथ महाराजांच्या प्रतिमा किंवा पोथीसमोर दिवा अगरबत्ती लावावी. फुले, हळद, कुंकू, अक्षता अर्पण कराव्यात. त्या दिवसाचे उर्वरित अध्याय पूर्ण करून पारायण समाप्त करावे. नवनाथ महाराजांची आरती करावी. नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास खीर, पुरणपोळी, शिरा किंवा आपल्या श्रद्धेनुसार सात्विक प्रसाद अर्पण करावा. नवनाथ महाराजांचे आभार मानून अशी प्रार्थना करावी. हे नवनाथ महाराज, तुमच्या कृपेने माझे पारायण पूर्ण झाले. माझ्याकडून काही चुक्या झाल्या असतील तर मला क्षमा करा. माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आणि सर्व भक्तांवर सदैव कृपा राहू द्या. प्रसाद कुटुंबीय आणि उपस्थित भक्तांना वाटावा. शक्य असल्यास अन्नदान, गौसेवा किंवा गरजूंना दान करावे. हे अधिक पुण्यकर्म मानले जाते. पारायण संपले तरी नवनाथांचे स्मरण, नामजप आणि सदाचार कायम ठेवण्याचा संकल्प करावा. महत्त्वाची टीप: नवनाथ पारायण पूर्ण झाल्यानंतर उद्यापन करणे ही सर्वत्र बंधनकारक धार्मिक अट नाही. अनेक भक्त आपल्या परंपरेनुसार साध्या पूजेसह समारोप करतात, तर काही ठिकाणी गुरु, पुजारी किंवा घरच्या परंपरेनुसार विशेष पूजा, भजन किंवा महाप्रसाद आयोजित केला जातो. आदेश गुरुदेव दत्त. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नाथभक्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि नाथभक्त आदेश चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेवटी सर्वांनी कमेंटमध्ये लिहा, आदेश हर हर महादेव. धन्यवाद.